Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, Advanced Diploma in Human Resource Management. पेपर नंबर 7 ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ. तर आपण ॲडव्हान्स डिप्लोमा ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. हा तुमचा करिअर ओरिएंटेड एक कोर्स आहे. त्याच्यामधील ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्समधील तुम्हाला 3 पेपरचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. त्यामधील पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9चा स्टडी तुम्हाला करायचा आहे. तर आपण पेपर नंबर 7चा स्टडी करीत आहोत. पेपर नंबर 7चे टायटल आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ. त्यामधील युनिट नंबर 2चे टायटल आहे जॉब ॲनालिसिस. तर या पेपर नंबर 7मध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स दिलेले आहेत. त्या 4 टॉपिक्सचा तुम्हाला 1 बाय 1 स्टडी करायचा आहे. तर आपण युनिट नंबर 2चा स्टडी करीत आहोत. त्या युनिट नंबर 2चे टायटल आहे जॉब ॲनालिसिस. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण या युनिट नंबर 2 जॉब ॲनालिसिसमधील फर्स्ट कंटेंटचा स्टडी केला आहे. तर तो फर्स्ट कंटेंट कोणता आहे, तर द बेसिक्स ऑफ जॉब ॲनालिसिस. तर असे जॉबचे ॲनालिसिस करताना जी काय इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, मग अशी इन्फॉर्मेशन कोणकोणत्या मार्गाने कलेक्ट केली जाते, आणि जी काय इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याचा यूज कशा पद्धतीने केला जातो, कोणत्या ठिकाणी केला जातो, कशासाठी केला जातो, याचा स्टडी आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. आजच्या या लेक्चर्समध्ये आपण कंडक्टिंग अ जॉब ॲनालिसिस जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे, मग ती अशी इन्फॉर्मेशन कशासाठी कंडक्ट केली जाते, कशासाठी अशी जॉब ॲनालिसिस केली जातात, त्याचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर फर्स्टली जॉब ॲनालिसिस म्हणजे काय ते आपण एकदा पाहूया. तर टॅलेंट मॅनेजमेंट स्टार्ट्स विथ अंडरस्टँडिंग व्हॉट जॉब्स नीड टू बी फिल्ड and the human threats and competencies employees need to do those job effectively. Job analysis is the procedure through which you determine the duties of the company's positions and the characteristics of the people to hire for them. Job analysis products information for writing job description, a list of what the job entails, and job or a person specifications, what kind of people to hire for the job, virtually every personal related action, interviewing applicants and training and apprising employees. For instance, requires knowing what the job entails and what human traits one needs to do the job well. तर जॉब ॲनालिसिस बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक पोझिशन्स असतात, अनेक जॉब असतात. मग ती जी काही पोझिशन आहे, तो जो काही जॉब आहे त्याचे ॲनालिसिस करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्या जॉब जो काही जॉब आहे त्या जॉबसाठी योग्य तो एम्प्लॉई त्या ऑर्गनायझेशनमध्ये असणे आवश्यक आहे. मग अशा एम्प्लॉईची कॅन्डिडेटची रिक्रुटमेंट करण्यासाठी, त्याचं सिलेक्शन करण्यासाठी फर्स्टली त्या जॉबचे योग्य त्या प्रकारे ॲनालिसिस करावे लागते. आणि त्यामुळेच ही जी काही जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्याच्यामधून कशा पद्धतीचा एम्प्लॉई त्या जॉब पोझिशनसाठी योग्य आहे ते ठरवले जाते. आणि त्याच्या आधारे जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याच्या बेसिसवरती जो काही एम्प्लॉई रिक्रूट करणार आहे त्याच्यासाठी या इन्फॉर्मेशनची मदत या ठिकाणी होत असते. आणि जे काही एम्प्लॉयर्स रिक्रूट केले आहे, जे कॅन्डिडेट्स रिक्रूट केले आहे त्याच्यामधूनच त्या जॉब पोझिशनसाठी जो योग्य कॅन्डिडेट असेल तो सिलेक्ट करण्याचे काम जे काही रिक्रूट केलेले कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यामधून सिलेक्शन करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. त्याचबरोबर जी काही इन्फॉर्मेशन जॉब ॲनालिसिसची इन्फॉर्मेशन जी काही कलेक्ट केली जाते तर त्याचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो,
तर पहिल्यांदा जी काही जॉब ॲनालिसिस केले जाते त्याच्यानंतर त्याचे जॉबचे डिस्क्रिप्शन आणि त्याचे जॉब स्पेसिफिकेशन ठरवले जाते आणि त्यानंतर जी काही जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन आहे त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. मग असे यूज कोणत्या ठिकाणी केला जातो? तर रिक्रुटिंग अँड सिलेक्शन डिसिजन्स, compliance and employment relations, performance appraisal, job evaluation, wage and salary decisions and training requirements. म्हणजे त्या एम्प्लॉईचे त्या कॅन्डिडेटचे रिक्रुटिंगसाठी आणि सिलेक्शन डिसिजन घेण्यासाठी या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनची मदत हेल्प त्या ठिकाणी होत असते आणि या ठिकाणी याचा वापर केला जातो. त्यानंतर कंप्लायन्स अँड एम्प्लॉयमेंट रिलेशन्स, एम्प्लॉयमेंटचे जे काही रिलेशन्स आहेत ते योग्य प्रकारे मेंटेन करण्यासाठी देखील या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनची मदत होत असते. या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे परफॉर्मन्स अप्रायझल. परफॉर्मन्स अप्रायझल हा त्या एम्प्लॉईचा केला जातो. त्याने जे काही काम केले आहे, जो काही परफॉर्मन्स दिला आहे त्याचं योग्य त्या प्रकारे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. त्या कामाचे मोजमाप करणे आवश्यक आहे. म्हणून जे काही स्टँडर्ड ठरवलेले आहे, जे काही काम करायचं आहे त्याच्या स्टँडर्डनुसार त्याने काम केले आहे की नाही, त्याचा जो काही ॲक्च्युअल परफॉर्मन्स आहे या दोघांचे कंपॅरिझन करण्यासाठी या इन्फॉर्मेशनची मदत होत असते. त्यानंतर आहे जॉब इव्हॅल्युशन, वेज अँड सॅलरी डिसिजन्स किंवा कंपेन्सेशन. तर या इन्फॉर्मेशनचा आणखीन एक यूज कोणत्या ठिकाणी केला जातो? तर जो काय एम्प्लॉई आहे तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या बिझनेस किंवा त्या कंपनीमध्ये काम करीत असतो. मग तो फक्त काम करणार आहे का? तर नाही. तर त्याच्या बदल्यात तो त्याला वेज किंवा सॅलरी देणे अपेक्षित आहे. मग त्याला अशी वेज, सॅलरी, जे काही कंपेन्सेशन दिले जाते ते किती द्यावे याच्यासाठी देखील या इन्फॉर्मेशनची मदत होत असते. अँड ट्रेनिंग रिक्वायरमेंट्स, ट्रेनिंग रिक्वायरमेंटसाठी देखील या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनचा मोठ्या प्रमाणावर यूज केला जातो. तो जो काय एम्प्लॉई आहे ना त्यांना कशा प्रकारचे काम जमले पाहिजे किंवा त्याला कोणत्या प्रकारचे काम करता येते, त्याच्याकडे कोणत्या प्रकारचे नॉलेज आहे, स्किल्स आहे, याच्या आधारावरती, त्याच्या बेसिसवरती काय केले जाते, तर त्याला कोणत्या प्रकारचे ट्रेनिंग दिले पाहिजे ज्यामधून तो योग्य प्रकारचे आणि हाय परफॉर्मन्स इफिशियन्सीने काम करू शकेल. याच्यासाठी या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनचा वापर केला जातो. अशा प्रकारे रिक्रुटिंग अँड सिलेक्शन डिसिजन घेण्यासाठी, परफॉर्मन्स अप्रायझलसाठी, त्याचबरोबर कंपेन्सेशन किती द्यावे हे ठरवण्यासाठी, ट्रेनिंग रिक्वायरमेंटसाठी या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनचा वापर केला जातो. त्याच्याचबरोबर हे जॉब ॲनालिसिस कंडक्टिंग कसे केले जाते, त्याचे आयोजन कशा पद्धतीने केले जाते, त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आहेत त्याचा स्टडी आता आपण करीत आहोत. तर असे जॉब ॲनालिसिस कंडक्टिंग करण्याच्या 6 स्टेप्स आहेत. ते या 6 स्टेप्स कोणत्या आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर फर्स्ट स्टेप आहे डिसाईड हाऊ यू विल यूज दी इन्फॉर्मेशन. जॉब ॲनालिसिस कंडक्ट कशासाठी केली जाते त्याचे 6 स्टेप्स आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे डिसाईड हाऊ यू विल यूज दी इन्फॉर्मेशन. सेकंड स्टेप आहे रिव्ह्यू रिलिव्हंट बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सच ॲज ऑर्गनायझेशन चार्ट्स अँड प्रोसेस चार्ट्स. सेकंड स्टेप कोणती आहे तर रिव्ह्यू रिलिव्हंट बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. रिव्ह्यू रिलिव्हंट बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सच ॲज ऑर्गनायझेशन चार्ट्स अँड प्रोसेस चार्ट्स. त्यानंतर कंडक्टिंग अ जॉब ॲनालिसिसमधील थर्ड मेथड आहे, स्टेप आहे सिलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह पोझिशन. त्यानंतर स्टेप नंबर 4 आहे ॲक्च्युअली ॲनालाइज दी जॉब. स्टेप नंबर 5 व्हेरीफाय दी जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन विथ दी वर्कर परफॉर्मिंग दी जॉब अँड विथ हिज और हर इमिडिएट सुपरवायझर. आणि लास्ट स्टेज आहे कंडक्टिंग अ जॉब ॲनालिसिसमधील डेव्हलप अ जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन. तर अशा ऑल स्टेप्सच्या माध्यमातून हे जॉब ॲनालिसिस कंडक्टिंग
केली जाते. तर त्या स्टेप्सचा आपण आता ओव्हरऑल स्टडी वन बाय वन करणार आहोत. तर फर्स्ट स्टेप आहे डिसाईड हाऊ यू विल यूज दी इन्फॉर्मेशन. तर जी काय इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे तर ती तुम्ही कशा प्रकारे यूज करता हे डिसाईड करण्यासाठी हे स्टेप नंबर फर्स्टमध्ये याचा वापर केला जातो. ओके, ती इन्फॉर्मेशन कशा प्रकारे यूज केली पाहिजे, ओके, आणि ती कशी यूज केली पाहिजे यासाठी ओके हे जॉब ॲनालिसिस कंडक्ट केले जाते. सम डेटा कलेक्शन टेक्निक्स लाईक इंटरव्ह्यूइंग द एम्प्लॉई are good for writing job description. Other techniques like the positions analysis questionnaire we describe later provide numerical ratings for each job. This can be used to compare jobs for compensation purpose. The first step काय आहे conducting a job analysis मधील, तर decide how you will use the information. तर तुम्ही जी काय इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे तर ती कशा प्रकारे यूज करता हे डिसाईड करण्यासाठी हे जॉब ॲनालिसिस कंडक्ट केले जाते. या फर्स्ट नंबर स्टेपमध्ये कशा प्रकारे डिसाईड केले जाते तर सम डेटा कलेक्शन टेक्निक्स लाईक इंटरव्ह्यूइंग द एम्प्लॉई आर गुड फॉर रायटिंग जॉब डिस्क्रिप्शन. तर याच्यामध्ये जो काही डेटा कलेक्ट केला जातो तो वेगवेगळ्या टेक्निक्सच्या माध्यमातून, फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून किंवा जो काही जॉब आहे त्याचे रायटिंग करून ओके रायटिंग जॉब डिस्क्रिप्शन्स या वेगवेगळ्या टेक्निक्सच्या आधारे हे डेटा काय केला जातो कलेक्ट केला जातो. अँड अदर टेक्निक्स त्याचबरोबर इतर तंत्रे ओके देखील याच्यामध्ये यूज केली जातात. मग अदर टेक्निक्स कोणते आहेत तर लाईक द पोझिशन ॲनालिसिस क्वेश्चनायर वी डिस्क्राईब लेटर. म्हणजे जी काय जॉब पोझिशन आहे त्याचे योग्य प्रकारे ॲनालिसिस करून काही क्वेश्चनायर तयार केली जाते आणि त्याच्यामधून त्या क्वेश्चनायरच्या आधारे त्याचे डिस्क्राईब केले जाते. त्याचबरोबर प्रोव्हाइड न्यूमरिकल रेटिंग्स फॉर ईच जॉब. प्रत्येक जॉबसाठी ओके न्यूमरिकल रेटिंग्स हे प्रोव्हाइड केले जातात अँड दिस कॅन बी यूज टू कम्पेअर जॉब्स फॉर कम्पेन्सेशन पर्पज. आणि याचा वापर जे काही जॉब आहे त्याचं जे कम्पेन्सेशन आहे त्याचा हेतू कंप्लीट करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे ओके जी काय इन्फॉर्मेशन आहे ते व्हेरियस टेक्निक्सद्वारे ओके असा डेटा कलेक्ट केला जातो आणि तो डेटा जो काही कलेक्ट केला आहे त्याचा वापर जो काही जॉब आहे त्याचे कम्पेन्सेशन ठरवण्यासाठी, त्याचे कंपॅरिझन करण्यासाठी ओके हा त्यांचा मेन हेतू असतो आणि त्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. अशा प्रकारे या स्टेप नंबर फर्स्टमध्ये असे जॉब ॲनालिसिस कंडक्ट केले जाते. ओके, स्टेप नंबर फर्स्ट आहे डिसाईड हाऊ यू विल यूज दी इन्फॉर्मेशन. तुम्ही जी काही तुमची इन्फॉर्मेशन आहे ती कशा प्रकारे यूज करता हे डिसाईड याच्यामध्ये केली जाते. त्यानंतरची सेकंड स्टेप आहे रिव्ह्यू रिलिव्हंट बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सच ॲज ऑर्गनायझेशन चार्ट्स अँड प्रोसेस चार्ट्स. ओके, लक्षात ठेवा कंडक्टिंग अ जॉब ॲनालिसिसमधील 6 स्टेप्स आहेत. ह्या अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट अशा स्टेप्स आहेत. त्यांचा वापर ओके असे जॉब ॲनालिसिस कंडक्टिंग करण्यासाठी ओके आयोजित करण्यासाठी केला जातो. त्यांचा आपण वन बाय वन स्टडी करीत आहोत. यामधील फर्स्ट स्टेप आहे डिसाईड हाऊ यू विल यूज दी इन्फॉर्मेशन. ते आता आपणच त्याचा स्टडी केलेला आहे. त्यानंतरची सेकंड स्टेप आहे रिव्ह्यू रिलिव्हंट बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सच ॲज ऑर्गनायझेशन चार्ट्स अँड प्रोसेस चार्ट्स. तर यामध्ये या स्टेप सेकंडमध्ये काय केले जाते तर इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द जॉब कॉन्टेक्स्ट. ओके, जो काही जॉब आहे त्याचं कॉन्टेक्स्ट समजून अंडरस्टँड करून घेण्यासाठी हे अत्यंत अशी इम्पॉर्टंट स्टेप आहे. फॉर एक्झाम्पल ऑर्गनायझेशन चार्ट्स शो दी ऑर्गनायझेशन वाईड डिव्हिजन ऑफ वर्क where the job fits in the overall organization. ओके, जो काही जॉब कॉन्टेक्स्ट आहे त्याची जी काही अनुक्रमिका आहे ते समजून घेण्यासाठी हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल ऑर्गनायझेशन चार्ट. ऑर्गनायझेशन चार्टचा वापर कशासाठी केला जातो तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याचे वर्क कशा प्रकारे डिव्हिजन केले आहे, त्या
कामाचे कशाप्रकारे विभाजन केले आहे हे या ऑर्गनायझेशन चार्टमधून अंडरस्टँड होत असते. त्याचबरोबर ओके जो जॉब आहे ओके ऑर्गनायझेशनमध्ये जो काही जॉब आहे तो त्याचा ओके ओव्हरऑल स्टडी करण्यासाठी देखील या ऑर्गनायझेशन चार्टचा वापर केला जातो. इट शुड शो द टायटल ऑफ ईच पोझिशन अँड बाय मीन्स ऑफ interconnecting lines who reports to whom and with whom the job incumbent communicates. यामधून ओके ही काय जी जो प्रत्येक पोझिशन आहे त्या ऑर्गनायझेशनमधील त्या ईच पोझिशनची ओके जे काही टायटल आहे त्याचा याच्या ठिकाणी वापर केला जातो. जे काही टायटल आहे ते समजून घेण्यासाठी याची मदत होत असते. कारण ओके जो काही जॉब आहे त्या जॉबमध्ये जो वर्कर काम करीत असतो, जो एम्प्लॉई काम करीत असतो, तर त्याने रिपोर्ट कोणाला दिला पाहिजे ओके तो रिपोर्ट कोणी तो चेक केला पाहिजे या सर्व याच्यामध्ये ठरवले जातात. अंडरस्टँड करण्यासाठी ही इन्फॉर्मेशन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अ प्रोसेस चार्ट ओके आता आपण ऑर्गनायझेशन चार्ट्स पाहिले. आता त्यानंतर आहे अ प्रोसेस चार्ट. तर प्रोसेस चार्टमध्ये कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते तर प्रोसेस चार्ट प्रोव्हाइड्स अ डिटेल पिक्चर ऑफ दी वर्क फ्लो. ओके लक्षात ठेवा प्रोसेस चार्टमधून ओके जे काही वर्क फ्लो आहे ओके त्याचे डिटेलमध्ये पिक्चर याच्यामधून प्रोव्हाइड केले जाते. ओके जे काही काम आहे त्या कामाचा प्रवाह याच्यामधून त्याच्याबद्दलची जे काही पिक्चर आहे ओके ते याच्यामधून प्रोव्हाइड करण्याचे काम या प्रोसेस चार्टच्या द्वारे केले जाते. Thus, in the process chart, the quality control clerk should review components from suppliers, check components going to the plant managers, and give information regarding the components quality of these managers. तर या प्रोसेस चार्ट्समध्ये कशा प्रकारे काम केले जाते तर जे काही काम केलं आहे त्याचे क्वालिटी कंट्रोल करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते आणि अशी क्वालिटी कंट्रोल करण्याचे काम एक क्लर्क करीत असतो. ओके त्यानंतर की जे काही सप्लायर्सने असे काही काम केले असेल तर त्याची क्वालिटी कंट्रोल करण्याचे काम हे क्लर्क करतात. त्याचा रिव्ह्यू देण्याचे काम हे केले जाते. त्याचबरोबर जो काय मॅनेजर आहे तो असे कंपोनंट्स चेक करीत असतो. त्याचबरोबर कंपोनंट्सच्या रिगार्डिंग जे काही इन्फॉर्मेशन आहे ते देण्याचे देखील याच्यामध्ये ओके ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते आणि असे सगळे काम हे मॅनेजर्स करीत असतो. अँड फायनली अँड एक्झिस्टिंग जॉब डिस्क्रिप्शन्स मे प्रोव्हाइड अ स्टार्टिंग पॉईंट फॉर रिवायझिंग दी जॉब डिस्क्रिप्शन. आणि लास्टली जो का एक्झिस्टिंग जॉब डिस्क्रिप्शन्स आहे त्याचे ओके स्टार्टिंग पॉईंट रिवाईज करण्यासाठी हे जॉब डिस्क्रिप्शन फायनल केले जाते एक्झिस्ट केले जाते. तर या प्रोसेस चार्ट्सचे ओके वर्क फ्लो कशा प्रकारे असतो तर त्याचे ॲनालिसिंग याच्यामध्ये केले आहे. जॉब अंडर स्टडी क्वालिटी कंट्रोल क्लर्क यामध्ये इन्फॉर्मेशन इनपुट फ्रॉम प्लांट मॅनेजर ओके त्यानंतर कंपोनंट्स इनपुट फ्रॉम सप्लायर्स. तर असे जॉब वर्क फ्लो त्याचा प्रोसेस चार्टचा आपण स्टडी करीत आहोत. तर जॉब अंडर स्टडी क्वालिटी कंट्रोल क्लर्क याच्यामध्ये ओके जो काही प्लांट मॅनेजर आहे तो इनपुटबद्दलची इन्फॉर्मेशन या ठिकाणी देत असतो आणि जो सप्लायर्स आहे तो इनपुट्स या कंपोनंट्सची या ठिकाणी देत असतो आणि त्याच्या बेसिसवर तो जो जॉब अंडर स्टडी क्वालिटी कंट्रोल क्लर्क आहे तो इन्फॉर्मेशन आउटपुट टू प्लांट मॅनेजर रिगार्डिंग कंपोनंट क्वालिटी अँड प्रोडक्ट क्वालिटी आउटपुट टू प्लांट मॅनेजर. अशा प्रकारे या जॉब वर्क फ्लोचे काय केले असतात प्रोसेस चार्टचे असतो. त्याच्यामध्ये अशा प्रकारे ॲनालिसिस या जॉब वर्क फ्लोचं केला जातो. ओके जो काही जॉब आहे तो काही वर्क फ्लो आहे त्याचे ॲनालिसिस या प्रोसेस चार्टमध्ये अशा पद्धतीने केले जाते. वर्क फ्लो ॲनालिसिस. तर वर्क फ्लो ॲनालिसिस कशा पद्धतीने केली जाते तर रिव्ह्यूइंग द जॉब्स कॉन्टेक्स्ट हेल्प्स द मॅनेजर आयडेंटिफाय what a job duties and demands are now.
तर जो काही मॅनेजर आहे ऑर्गनायझेशनचा त्याला अशी जॉब कॉन्टेक्स्टची हेल्प कशासाठी होते, तर जो काही जॉब आहे त्या जॉबचे जे काही ड्युटीज आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी ओके या जॉब कॉन्टेक्स्टची हेल्प या मॅनेजरला होत असते. इट डज नॉट आन्सर क्वेश्चन्स लाईक डज हाऊ दिस जॉब रिलेट्स टू दी अदर जॉब मेक सेन्स, शुड दिस जॉब इव्हन एक्झिस्ट. टू आन्सर सच क्वेश्चन्स द मॅनेजर मे कंडक्ट अ वर्कफ्लो ॲनालिसिस. तर अशा प्रकारे ओके वर्कफ्लो ॲनालिसिस केल्यामुळे काय होते, तर जो काही मॅनेजर आहे त्याला या जॉब कॉन्टेक्स्टच्या आधारे त्या जॉबच्या काही ड्युटीज आहेत ओके त्यांचे आयडेंटिफाय करण्यासाठी याची मदत होते. याच्यामध्ये डज हाऊ दिस जॉब रिलेट्स टू दी अदर जॉब मेक सेन्स हे समजून घेण्यासाठी, शुड दिस जॉब इव्हेंट एक्झिस्ट ओके याच्यासाठी याची हेल्प होत असते. या अनेक क्वेश्चन्सचे आन्सर या ठिकाणी फाउंड आउट केले जातात. अँड द मॅनेजर मे कंडक्ट अ वर्कफ्लो ॲनालिसिस. आणि त्याच्यानंतर तो मॅनेजर काय करतो, असे वर्कफ्लो ॲनालिसिस कंडक्ट करीत असतो. वर्कफ्लो ॲनालिसिस इज अ डिटेल स्टडी ऑफ वन फ्लो ऑफ वर्क फ्रॉम जॉब टू जॉब इन वर्क प्रोसेस. तर वर्कफ्लो ॲनालिसिस याच्यामध्ये काय केले जाते, तर याच्यामध्ये ओके जे काही काम आहे, जे जॉब आहे ओके असे जॉब टू जॉब जे काही वर्क प्रोसेस केले जातात त्यांचे स्टडी करण्याचे काम, तो जो काही फ्लो आहे त्यांचा स्टडी करण्याचे काम या ठिकाणी या वर्कफ्लो ॲनालिसिसमध्ये केले जाते. ओके वर्कफ्लो ॲनालिसिसमध्ये काय केले जाते, कोणता स्टडी केला जातो, तर याच्यामध्ये जी ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये जी जॉब पोझिशन आहे, तर असे जॉब टू जॉब जी काही वर्क प्रोसेस केली जाते त्यामधून ओके त्या वर्कचा फ्लोचा स्टडी ओके डिटेल स्टडी याच्यामध्ये केला जातो. युजली द ॲनालिसिस्ट फोकस ऑन वन आयडेंटिफायबल वर्क प्रोसेस. जो काही ओके या जॉबचे काय करीत आहे, ॲनालिसिस करीत आहे, तो जास्त फोकस कोणत्या गोष्टीवरती करतो, तर जे काही वर्क प्रोसेस आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी ओके तो जास्तीत जास्त फोकस या वर्क प्रोसेसकडे करीत असतो. रॅदर दॅन वन हाऊ द कंपनी गेट्स ऑल इट्स वर्क डन. ओके जे काही कंपनी आहे त्यांचे जे काही काम केले जाते तर ते कशा पद्धतीने डन करते ओके याचे देखील याच्यामध्ये काय केले जाते, ॲनालिसिस केले जाते. The accompanying profit center feature illustrates workflow analysis. ओके ती कंपनी जी आहे त्याचं जे काही प्रॉफिट सेंटर आहे ओके त्याचा महत्त्वाचा फीचर काय आहे, तर हा जो काही वर्कफ्लो ॲनालिसिस आहे याच्यावरती ओके हे प्रॉफिट इलुस्ट्रेट करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. अशा प्रकारे वर्कफ्लो ॲनालिसिस या जॉब ॲनालिसिस कंडक्ट करण्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण वर्कफ्लो ॲनालिसिसमध्ये जो काही जॉब आहे, जी ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये जो जॉब आहे त्या जॉब टू जॉब जी काही वर्क प्रोसेस केली जाते ते वर्क प्रोसेसचे योग्य प्रकारे ओके वर्कफ्लो करण्यासाठी त्याचा डिटेल स्टडी या वर्कफ्लो ॲनालिसिसमध्ये केली जाते. जे काही काम आहे त्याचे ओके जॉब टू जॉब असे योग्य प्रकारे त्या प्रोसेसचा ॲनालिसिस करण्याचे, त्याचे विश्लेषण करण्याचे या ठिकाणी काम केले जाते. इम्प्रूव्हिंग परफॉर्मन्स HR ॲज अ प्रॉफिट सेंटर. जो काही प्रॉफिट सेंटर आहे HRचा म्हणजे ह्युमन रिसोर्सचा, तर त्याचा परफॉर्मन्स कशा प्रकारे इम्प्रूव्ह केला जातो, तर बूस्टिंग प्रोडक्टिव्हिटी थ्रू वर्क रिडिझाईन. तर अशी प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करायची असेल, इन्क्रीज करायची असेल, तर त्यासाठी त्यांचं जे काही काम आहे त्याचे रिडिझाईन केले जाते. ओके प्रोडक्टिव्हिटी जर इन्क्रीज करायची असेल, बूस्ट करायची असेल, तर त्यासाठी ओके अशी प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावी यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही काम आहे त्या वर्कचे रिडिझाईन पुनर्रचना याच्यामध्ये केली जाते. आणि त्याच्यामधून जो काही परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. द
Atlantic American Insurance Company, it Atlanta, conducted a workflow analysis to identify inefficiencies in how it प्रोसेस इट्स इन्शुरन्स क्लेम्स. तर जे काय अटलांटिकमधील अमेरिकन इन्शुरन्स कंपनी आहे त्यांनी काय केले, ओके, अशी प्रोडक्टिव्हिटी बूस्ट व्हावी यासाठी त्यांनी काय केले, तर त्यांनी वर्कफ्लो ॲनालिसिस काय केला, आयडेंटिफाय करण्यासाठी ओके कंडक्ट केले. आणि त्याच्यामधून ओके जे काही त्यांची इन्शुरन्स क्लेमची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने काम करते, त्यांची इनइफिशियन्सीज का वाढली आहे हे शोधण्यासाठी, ते आयडेंटिफाय करण्यासाठी अशी वर्कफ्लो ॲनालिसिस या अटलांटिक अमेरिकन इन्शुरन्स कंपनीने केले. त्यानंतर व्हॉट डीड दिस इन्व्हॉल्व, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत ते त्यांनी फाइंड आउट केल्या. ॲज द फर्म्स HR डिरेक्टर सेड, वी follow the life of a claim to where it arrived in the mall and where it eventually ended up in order to find ways to improve the process. The workflow analysis prompted several performance boosting redesign of the insurance claims job. तर अटलांटिक अमेरिकन इन्शुरन्स कंपनीने काय केले, त्यांचे जे काही जॉब आहे ओके त्याच्यामध्ये जे काही इन्शुरन्स क्लेम केले जातात तर त्यांचे रिडिझाईन केले गेले. रिडिझाईन कशासाठी केले गेले, तर जो काही परफॉर्मन्स आहे तो बूस्ट होण्यासाठी असे वर्कफ्लो ॲनालिसिस करून योग्य त्या रीतीने त्याचे ओके रिडिझाईन करण्याचे काम याच्यामध्ये केले गेले आणि त्याच्यामधून परफॉर्मन्स हा बूस्ट करण्याचा प्रयत्न केला. द फर्म रिड्यूस फ्रॉम 4 to 1 the number of people opening mail, replacing 3 people with a machine that does it automatically. A new date stamping machine lets staff stamp 20 pages at a time rather than one. A new software program adds barcodes to each claim automatically rather than manually. The new system load cost. मग त्यांनी ओके जे काय अटलांटिक अमेरिकन इन्शुरन्स कंपनी आहे त्यांनी काय केले, तर त्यांचे जे काय जॉब आहे त्याच्यामध्ये रिडिझाईन केले. रिडिझाईन कशासाठी केली, तर जो काय परफॉर्मन्स आहे तो बूस्ट व्हावा यासाठी वर्कफ्लो ॲनालिसिस करून योग्य त्या प्रकारे त्या जॉबचे रिडिझाईन करून परफॉर्मन्स बूस्ट करण्यासाठी असे केले. याच्यामधून त्यांनी रिडिझाईन करताना काय केले, कोणत्या गोष्टी त्यांनी रिडिझाईन केला, तर जो काही सॉफ्टवेअर आहे ओके तो न्यू सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये अडॉप्ट केला. ओके न्यू सॉफ्टवेअर प्रोग्राम ॲड केले गेले. त्याच्यामध्ये जे काही बारकोड्स आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेले. त्याच्या माध्यमातून त्यांच्या जे काही इन्शुरन्स क्लेम होत्या ती ऑटोमॅटिकली त्या बारकोडच्या आधारे काम करीत होत्या. त्याचबरोबर रॅदर दॅन मॅन्युअली ओके त्या ठिकाणी जर मॅन्युअली आपण काम केले नसेल तरी ते ऑटोमॅटिकली ओके बारकोडच्या पद्धतीने ओके मदतीने ते क्लेम ऑटोमॅटिकली होत होते. आणि त्याच्यामधून ओके द न्यू सिस्टम लोअर कॉस्ट, आणि अशी जी काही सिस्टम आहे त्याच्यासाठी जी काही कॉस्ट आहे ते त्यांना लोअर म्हणजे कमी लागली आणि त्याच्यामधून त्या कंपनीचे काय झाले परफॉर्मन्स बूस्ट झाला. अशा प्रकारे परफॉर्मन्स बूस्ट करण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करण्यासाठी त्या कामाचे रिडिझाईन करणे अत्यंत आवश्यक आहे. बिझनेस प्रोसेस गिअरिंग, बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग मीन्स रिडिझायनिंग बिझनेस प्रोसेस. तर बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर रिडिझायनिंग बिझनेस प्रोसेस. जी काही बिझनेस प्रोसेस केली जाते ते रिडिझाईन करणे म्हणजेच बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग होय. युजली बाय कंबायनिंग स्टेप्स सो दॅट स्मॉल मल्टीफंक्शन टीम्स ऑफन यूजिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी do the jobs formally done by a sequence of departments. The workflow analysis at American Atlantic led to a re-engineering of its claim processing operation. The basic re-engineering approach is to identify a business process to be redesigned, such as processing an insurance claim,
measure the performance of the existing process, identify opportunities to improve this process, redesign and implement a new way of doing the work, assign ownership of sets of formally separate tasks to an individual or a team who use new computerized system to support the new arrangement, and re-engineering usually requires redesigning individual jobs. For example, those doing date stamping must now know how to use the new date stamping machines. त्यानंतर जॉब रिडिझाईन कशासाठी केले गेले? The early economists enthusiastically describe why specialized jobs doing the same small thing repeatedly was more efficient. But soon other writers were describing what they view as the dehumanizing aspects of workers into highly repetitive jobs. These workers weren't motivated, they said. They did their job well only when supervisors were closely watching them. Many of these writers propose redesigning jobs using methods such as job enlargement, जॉब रोटेशन, जॉब इनरिचमेंट. तर अशी जॉब रिडिझाईन करताना अनेक मेथड्सचा वापर केला गेला. याच्यामध्ये जॉब इनलार्जमेंट, जॉब रोटेशन, जॉब इनरिचमेंट याच्या प्रकारे ओके या मेथडचा वापर करून अशी जॉब रिडिझाईन केली जाते. जॉब इनलार्जमेंट मीन्स, आता जॉब इनलार्जमेंट म्हणजे काय, तर असायनिंग वर्कर्स ॲडिशनल सेम लेवल ॲक्टिव्हिटीज. ओके, त्या सेम लेवलला जे काही ॲक्टिव्हिटीज करतात त्यामध्ये आणखीन ॲडिशन, ओके, जे काही वर्क आहे ते ॲड करणे, त्याचे असायनिंग करण्याचे काम म्हणजेच जॉब इनलार्जमेंट. त्यानंतर जॉब रोटेशन. जॉब रोटेशन म्हणजे काय, तर सिस्टमॅटिकली मूव्हिंग वर्कर्स फ्रॉम वन जॉब टू अनदर. ओके, सिस्टमॅटिकली मूव्हिंग वर्कर्स फ्रॉम वन जॉब टू अनदर, एका जॉबपासून दुसऱ्या जॉबकडे ओके सिस्टमॅटिकली मूव करणे. ओके, म्हणजे जे काही वर्कर्स आहेत त्यांनी सिस्टमॅटिकली एका जॉबकडून दुसऱ्या जॉबकडे मूव करणे म्हणजे जॉब रोटेशन. म्हणजे आळीपाळीने काम केलं पाहिजे. त्याने जे काही काम करीत आहे ते एकच काम त्याने नाही केले पाहिजे, तर त्याने आळीपाळीने दुसरे काम म्हणजे एका जॉबकडून दुसऱ्या जॉबकडे त्याने मूव करणे, सिस्टमॅटिकली मूव करणे म्हणजे जॉब रोटेशन. इन इंडियन PSU banks, employees at the branch level have to be rotated between functions every 6 months. ओके, आपल्या इंडियामधील जी PSU बँक आहे ती बँक काय करते, तर असे जॉब रोटेशनचा वापर त्या बँकेमध्ये केला जातो. ओके, जी काही ब्रँच आहे ती काय करते, तर दर 6 महिन्याला ओके 6 मंथ्समध्ये काय करते, असे फंक्शन्स म्हणजे जॉब रोटेशनचे फंक्शन्स त्या ब्रँचमध्ये करीत असते आणि एका वर्करला दुसऱ्या जॉबकडे ओके एका जॉबपासून दुसऱ्या जॉबकडे रोटेशन करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. दिस हेल्प्स एम्प्लॉईज टू लर्न डिफरंट ॲक्टिव्हिटीज अँड रिड्यूस मोनोटोनी. आणि याच्यामुळे काय होते, जे काही जॉब रोटेशन केले जाते त्याच्यामुळे काय होते, तर जो काही एम्प्लॉई आहे त्याला अनेक प्रकारच्या ज्या काही डिफरंट ॲक्टिव्हिटीज आहेत ते लर्न करायला मिळतात, ते शिकायला मिळतात, त्याचे नॉलेज त्या वर्करला येत असते. म्हणून असे जॉब रोटेशन हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जे काही मोनोटोनी आहे ते रिड्यूस करण्यासाठी या जॉब रोटेशनची हेल्प होत असते. अँड दी बँक बेनिफिट्स विथ मल्टी स्किल अँड मोटिवेटेड एम्प्लॉईज. आणि अशी जॉब रोटेशन केल्यामुळे ती जी काही बँक आहे त्याला अनेक फायदा मिळत असतो. याच्यामुळे ओके जे काही एम्प्लॉईज आहे ते मल्टी स्किल्स बनतात. ओके, त्यांच्याकडे मल्टी स्किल प्राप्त होते आणि ते मोटिवेट होऊन कोणत्याही प्रकारचे काम सहज करण्याचा प्रयत्न करीत असतात. सायकोलॉजिस्ट फ्रेडरिक हर्झबर्ग आर्ग्यू that the best way to motivate workers is through job enrichment. त्यानंतर आपण जॉब इनरिचमेंट ही कन्सेप्ट काय आहे ते समजून घेऊया. तर जॉब इनरिचमेंट ही एक काय आहे,
तर एक सायकोलॉजिक जे काही फ्रेडरिक हर्झबर्ग आहेत, ओके, त्यांनी असे सांगितले आहे की जॉब इनरिचमेंटमुळे काय होते, जे काय एम्प्लॉईज आहेत ते मोटिवेट होण्यासाठी याची मदत होत असते. जॉब इनरिचमेंट मीन्स redesigning jobs in a way that increase. याच्यानंतर स्टेप थर्ड आहे सिलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह पोझिशन. या सिलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह पोझिशनमध्ये काय केले जाते, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्यामधील जो मॅनेजर आहे तो काय करतो, तर जो काही पर्टिक्युलर पोझिशन आहे, ओके, जी काही जॉब पोझिशन आहे त्याच्यावरती फोकस करता यावा यासाठी काही पॉईंट, ओके, सम पॉईंट सिलेक्ट करतो आणि त्याच्यावरती, ओके, जी काही पोझिशन्स आहे ती रिप्रेझेंटेटिव्ह करण्यासाठी या पॉईंट्सची हेल्प घेतली जाते आणि त्याच्यामधून तो पोझिशन रिप्रेझेंटेटिव्ह करून योग्य त्या प्रकारे सिलेक्ट केले जाते. याच्यामध्ये जे काही वर्कर्स आहेत त्याचे असेंब्लिंग करण्याचे काम केले जाते. ओके, जो काही जॉब आहे त्याचे असेंबलर्सच्या द्वारे अनालायझिंग केले जाते आणि त्याच्यामधून त्या पोझिशनचे रिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्ट केले जाते. त्यानंतर स्टेप नंबर 4 आहे ॲक्च्युअली ॲनालाइज दी जॉब. ओके, जो काही जॉब आहे त्याचे ॲक्च्युअली ॲनालायझिंग करण्याचे काम या स्टेप नंबर 4मध्ये केले जाते. इन ब्रीफ थोडक्यात सांगायचे तर दी जॉब ॲनालिसिस प्रोसेस इन्व्हॉल्व ग्रीटिंग इच जॉब होल्डर ब्रीफली ओके, जो काय ॲनालिसिस प्रोसेस आहे, जॉब ॲनालिसिस प्रोसेस आहे याच्यामध्ये ग्रीटिंग इच जॉब होल्डर हे इन्व्हॉल्व असते आणि ब्रीफली एक्सप्लेनिंग द जॉब ॲनालिसिस प्रोसेस अँड द पार्टिसिपंट्स रोल्स इन दिस प्रोसेस, spending about 15 minutes interviewing the employer to get agreement on a basic summary of the job. Identifying the job broad areas of responsibility such as calling on potential clients and then interactively identifying specific duties, task within each area using one of the methods we all discuss shortly. त्यानंतरची स्टेप नंबर 5 आहे व्हेरीफाय द जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन विथ द वर्कर परफॉर्मिंग द जॉब अँड विथ हिज और हर इमिडिएट सुपरवायझर. या स्टेप नंबर 5मध्ये काय केले जाते, दिस विल हेल्प कन्फर्म दॅट द इन्फॉर्मेशन इज फॅक्च्युअली करेक्ट अँड कम्प्लीट अँड हेल्प टू गेन देअर ॲक्सेप्टन्सी. याच्यामध्ये ओके, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट आहे की नाही, ओके, त्याचे कन्फर्मेशन करण्याचे काम याच्यात केले जाते आणि ते कंप्लीट करण्यासाठी याची हेल्प घेतली जाते. तर अशा प्रकारे व्हेरीफाय द जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन विथ द वर्कर परफॉर्मिंग द जॉब अँड विथ हिज और हर इमिडिएट सुपरवायझर या स्टेपमध्ये जी काय इन्फॉर्मेशन आहे ती फॅक्च्युअली करेक्ट आहे की नाही याची कन्फर्मेशन करण्यासाठी, ती कंप्लीट करण्यासाठी या स्टेपची मदत घेतली जाते. आणि स्टेप नंबर 6 आहे डेव्हलप अ जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब डिस्क्रिप्शन. तर जॉब ॲनालिसिस कशासाठी कंडक्ट केली जाते, तर त्याच्यासाठी 6 स्टेप्स आहेत. तर 6 स्टेपच्या माध्यमातून हे जॉब ॲनालिसिस कंडक्टिंग केले जाते. त्यामध्ये लास्ट स्टेप आहे डेव्हलप अ जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन. ओके, जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन करण्यासाठी त्यांचे विकास करण्याचे काम या स्टेप नंबर 6मध्ये केले जाते. द जॉब डिस्क्रिप्शन लिस्ट द ड्युटीज, ॲक्टिव्हिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द जॉब. तर जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे काय, तर जे काही जॉबबद्दलची ड्युटीज आहेत, जे काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, याच्यामध्ये इम्पॉर्टंट असते. हा इम्पॉर्टंट फीचर
या जॉब डिस्क्रिप्शनचं आहे. अँड सच अ वर्किंग कंडिशन, आणि त्याचबरोबर ओके ते कोणत्या ठिकाणी काम करतात, ती वर्किंग कंडिशन्स कशी आहे, या सर्वांचे डिस्क्रिप्शन करण्याचे काम याच्यामध्ये केली जाते. ओके, जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे काय, तर तो वर्कर कोणत्या ठिकाणी काम करतो, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची ॲक्टिव्हिटी आणि त्याची ड्युटीज यांचे डिस्क्रिप्शन या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये केले जाते. आणि द जॉब स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर the job specification summarizes the personal qualities, traits, skills and background required for getting the job done. जॉब स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर जो काही जॉब आहे तो जर डन करायचा असेल तर त्यासाठी काही रिक्वायरमेंट्स असणे आवश्यक आहे. मग याच्यामध्ये जो काही पर्सनल क्वालिटीज आहेत एम्प्लॉईच्या त्या रिक्वायर्ड केले जातात. त्याचबरोबर त्यांचे गुण, त्यांचे स्किल्स अँड बॅकग्राऊंड रिक्वायर्ड यासाठी ते काम डन करण्यासाठी त्याचे समराईज केली जाते, त्यालाच जॉब स्पेसिफिकेशन असे म्हणतात. तर अशा प्रकारे जॉब ॲनालिसिस कंडक्टिंग करण्यासाठी या 6 स्टेप्सच्या माध्यमातून ते जॉब ॲनालिसिस कंडक्ट केले जाते आणि यांची मदत अत्यंत चांगल्या पद्धतीने असे जॉब ॲनालिसिस कंडक्ट करण्यासाठी याची मदत होत असते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये कंडक्टिंग अ जॉब ॲनालिसिस यांची जी काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्सचा 1 by 1 स्टडी आपण यामध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.